आज सकाळपासूनच ना मस्त असं ऊन पडलं होतं, त्यामुळे पटापटा कामं वगैरे उरकून घेतले. मेन म्हणजे कपडे लवकर धुवून घेतले, कारण पावसामुळे कपडे वाळतच नव्हते. सगळे कपडे उन्हामध्ये वाळायला टाकले आणि पटापटा घरातलं सगळं काम उरकून घेतलं. कपडेसुद्धा लवकर वाळले होते आज. त्याच्यानंतर शेवटला मी स्वस्तिकला आंघोळ घालत असते सगळं काम झाल्यानंतर, आणि मग त्याला खायला प्यायला घालत असते. जेवण वगैरे करून घेतलं आणि मग फ्रीजमध्ये बघितलं तर फ्रूट होते त्याच्यामध्ये. कधी कधी माझ्या लक्षातच राहत नाही की फळं आहेत. त्याच्यानंतर ही सगळी फळं घेतली, त्याला कापून दिले. त्याला पेरू आणि ॲपल हे दोन्ही फळं खूप जास्त आवडतात, तर त्याला कट करून दिली खाण्यासाठी. तो सुद्धा आवडीने खातो. त्याच्यानंतर मग बाकीचा दिवस आमचा असंच जात असतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न पडला होता. फ्रीजमध्ये बघितलं तर गवार आणि वालाची शेंग होती. त्यांना विचारलं तर ते म्हणले वालाची शेंगीची भाजी बनव. तर वालाची शेंग निवडून घेतली आणि गवार वगैरे निवडून घेतली सकाळच्या डब्याला आपण करण्यासाठी. त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला. भाकरी, भाजी, भात हे सगळं झाल्यानंतर ते म्हणले चला आपण थोडंसं बाहेर जाऊन येऊ. बाहेर काही काम नव्हतं, पण घरात बसून कंटाळा आलता आणि आज ऊन असल्यामुळं तर छानच वाटत होतं, काही किचकिच वगैरे नव्हती. तर थोडंफार बाहेर जाऊया म्हटलं. पटकन उरकून घेतलं आणि बाहेर जायला निघालो. जास्त लांब नाही, इकडं तिकडं थोडंफार मार्केटला वगैरे जाऊया म्हटलं. त्याच्यानंतर बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर दूध डेअरीमध्ये गेलो होतो दूध आणण्यासाठी. तिथं दूध घ्यायला गेलो तर स्वस्तिक आईस्क्रीम वगैरे मागत होता, तर त्याला आईस्क्रीम घेऊन दिली. त्याच्यानंतर मग घरी आलो. चला तर मग आजच्या पुरतं एवढंच.